नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 8 राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामधील आज आपण राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातील संकल्पना या विषयाची माहिती अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न जे मोजले जातं ते राष्ट्रीय उत्पन्न वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या घटकांचं मोजलं जात असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना तयार झालेल्या आहेत. आपल्याला मिनिमम संकल्पना तरी माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या मिनिमम संकल्पना कोणत्या त्याची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाचे तसे पाहिले तर दोन गटामध्ये विभागणी आपल्याला करता येऊ शकते. एक आहे राष्ट्रीय उत्पन्न आणि दुसरं आहे देशांतर्गत उत्पन्न. म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न जे मोजणार ते आपण राष्ट्रीय उत्पन्न अशा पद्धतीने आणि देशांतर्गत उत्पन्न अशा पद्धतीने मोजू शकतो. आता ह्या दोघांमध्ये फरक काय ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक एक संकल्पना समजून घ्यावी लागेल. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न देखील आपण दोन प्रकारे मोजतो. एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न अशा दोन संकल्पना तयार होतील. या संकल्पना समजून घेत असताना आपण देशांतर्गत उत्पन्नाच्या देखील अशाच दोन संकल्पना पाहणार आहोत. स्थूल देशांतर्गत उत्पन्न आणि निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. आता हे संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक अर्थव्यवस्था विचारात घेऊयात. राष्ट्रीय उत्पन्न असा शब्द वापरून आपण जेव्हा हे राष्ट्रीय उत्पन्न मोजू तेव्हा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं देश आणि देशाबाहेरून मिळालेल्या सगळ्या उत्पन्नाचा विचार. म्हणजे देशातल्या देशात तर उत्पन्न खरेदी विक्री केल्यामुळे देशाला मिळतच असतं, परंतु देशाबाहेर देखील आपण व्यवहार करतो त्यामुळे देशातलं बाहेरचं देखील उत्पन्न देशाला एक उत्पन्न म्हणून मिळतं. अशा स्वरूपात एकूण राष्ट्रीय उत्पन्नात आपण सगळ्याच उत्पन्नाचा विचार करतो. या संकल्पनेमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्न ही जर संकल्पना आपण विचारात घेतली तर आपल्याला त्याचं सूत्र आणि त्या सूत्रावरून ही संकल्पना अधिक चांगली समजून घेता येईल. ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन म्हटलं जातं, म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन मार्केट प्राईजनुसार आहे, बाजारभावानुसार. हे कसं काढलं जाईल तर C+I+G+X-M+R-P या सूत्राप्रमाणे आपल्याला ते राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं. आता C काय आहे तर कंजम्पशन म्हणजे उपभोग, I म्हणजे गुंतवणूक, G म्हणजे गव्हर्नमेंटचा उपभोग आणि गुंतवणूक खर्च, X-M म्हणजे निर्यात आयात याच्यातून निव्वळ देशाला मिळणारं उत्पन्न, आणि आपण R-P पण पाहिलं होता रिसिव्ह आणि पेमेंट केलेलं उत्पन्न म्हणजे नागरिकांनी आपल्या देशात येऊन केलेला खर्च आणि आपल्या देशातील नागरिकांनी तिकडे जाऊन केलेला खर्च, याच्यातून देखील निव्वळ उत्पन्न किती मिळालं. या सगळ्या उत्पन्नांची बेरीज केली की आपल्याला एकूण राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. या उत्पन्नात देश आणि देशाबाहेरील सगळ्याच घटकांचा विचार केला जातो. मग निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं, हे झाले एकूण राष्ट्रीय उत्पन्न. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं तर जेव्हा हे आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्न काढणार आहोत त्या राष्ट्रीय उत्पन्नातून डिप्रिशिएशन वजा केलं जातं. डिप्रिशिएशन म्हणजे घसारा. हे सगळं उत्पादन करण्यासाठी घसारा खर्च आलेला असतो. हा घसारा खर्च किमतीत इन्क्लूड केला जातो आणि तो घसारा खर्च राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करावा लागतो. कारण उत्पादन करण्यासाठी तुमच्या भांडवली वस्तूंची झीज झालेली असते, तर ती झीजेचा पैसा तुम्ही बाजूला काढला पाहिजे. ते तुमचं उत्पन्न नाही, तुमच्या त्या उत्पादनासाठी आलेला खर्च आहे. तो खर्च वजा करून जे राहील त्याला आपण निव्वळ म्हणूयात. खर्च वजा करून जे राहील ते निव्वळ. अशा निव्वळ उत्पन्नाचा या ठिकाणी विचार केला जातो. इथं खर्चासह मिळणारं उत्पन्न आहे आणि इथं खर्च वजा करून मिळणारं उत्पन्न आहे. असंच देशांतर्गत उत्पन्न आहे. आता देशांतर्गत उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये अपेक्षित काय आहे तर देशातल्या देशात मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार. इथं बाहेरच्या देशांशी झालेला उत्पन्नाचा विचार केला जाणार नाही. देशातल्या उत्पन्नाचाच फक्त विचार केला जाईल. म्हणजे भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत भागात मिळणाऱ्या उत्पन्नाचा अभ्यास आहे. देशांतर्गत नावातच आहे, देशातल्या अंतर्गत. त्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन असं म्हणतो.
ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, पण ते कशानुसार आहे? मार्केट प्राइसनुसार, बाजारभावानुसार. मग याच्यामध्ये कशाचा समावेश असतो? C + I + G + X - M, फक्त याच घटकांचा समावेश केला जातो देशांतर्गत उत्पन्न मोजण्यासाठी. आणि देशाच्या बाहेरील उत्पन्न मोजण्यासाठी R - P हा घटक या ठिकाणी एक्स्ट्रा मिळवला जातो, तो इथं मिळवलेला नाही देशांतर्गत मध्ये. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हे पुन्हा घटक आले. तुम्ही म्हणाल मग आयात निर्यात केली म्हणजे देशाची बाहेरील संबंध आलाच, पण त्याचा अर्थ तसं नाही. देशात वस्तू तयार झाली, वस्तूचं उत्पादन कुठं होतं? उत्पादन हा मेन घटक आहे, ते उत्पादन देशात होतं आणि ते निर्यात केलं जाते ना, म्हणून ते बाहेरचं म्हणता येणार नाही. वस्तू बाहेरची आली म्हणून ती आपल्या देशातून काढून टाकावी लागेल, मायनस करावी लागेल, म्हणजे इथं फक्त देशातल्या वस्तूंचाच विचार होतो. त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणतोय. आणि R - P होते तर आपले देशातील लोक तिकडे जायचे आणि मग खर्च करत होते, ते लोक इकडे यायची वस्तू नव्हते आणत. त्यामुळे इथं एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आपल्या देशात वस्तू तयार करूनच आपण एक्सपोर्ट करतो आणि तिकडच्या वस्तू आल्यामुळे ते उत्पन्न आपल्याला मिळत नाही, ते दुसऱ्या देशाला मिळते, म्हणून त्या वस्तूंचे पैसे निघून जातील. तर ते पैसे आपल्या देशातून वजा करायचे आणि आपल्या बाहेर गेलेल्या वस्तूंचं मूल्य मिळवायचं, हे देशांतर्गत उत्पन्न केलं जातं. R - P याच्यामध्ये येणार नाही. निव्वळ देशांतर्गत उत्पन्न कसं काढा? इथं जसं काढलं तसंच ह्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन मधून डिप्रिशिएशन वजा करायचे. इथं पण वस्तू बनवण्यासाठी यंत्रसामग्री वापरली, त्याची झीज झालेली असणार, ती झीज भरून काढण्यासाठी डिप्रिशिएशन बाजूला केलं जातं. ते आपण ह्या एकूण स्थूल म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पन्नातून त्या वस्तूंवरती झालेला खर्च वजा करून जे शिल्लक राहील ते निव्वळ असेल, परफेक्ट उत्पन्न असेल. तर असे उत्पन्न काढले जातात आणि त्यावरून अशा 4 संकल्पना ह्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. आपल्या अभ्यासक्रमात 4च संकल्पना देण्यात आल्यात, म्हणून त्यांची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली. एकूण राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, स्थूल देशांतर्गत उत्पन्न आणि निव्वळ देशांतर्गत उत्पन्न.